दोन्ही राष्ट्रवादींचं सध्या विलीनीकरण होणार नाही। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच राहणार। फेब्रुवारी अखेर किंवा मार्च मध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळते। मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय होईल असं कळतंय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अपडेट देतात। शिवाजी, दिल्लीतल्या वर्तुळात आज मोठ्या गाठीभेटी झालेल्या आहेत, काय घडतंय? सध्या आजच्या दिवसामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं आणि राज्यातील लोकांचं लक्ष लागलेलं होतं नम्रता, ते म्हणजे राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का। कारण राष्ट्रवादीच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर होत्या आणि या दिल्लीमधील झालेल्या बैठकानंतर जी माहिती मिळते आहे, विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती आहे, त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादींचं सध्या तरी विलीनीकरण नाही। कोणत्या पक्षाचं कोणत्यामध्ये विलीनीकरण होणार असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि जे तुतारीवाले आहेत ते एनडीए मध्ये सहभागी होणार का आणि त्या विलीनीकरण करायचं असेल तर घड्याळामध्येच करावं लागणार, कारण मूळ पक्ष हा तोच आहे। त्यामुळे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात होता आणि आगामी काळात विलीनीकरण होईल, पक्षाचा ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे, असं वेगवेगळे प्रश्न या चर्चा सुरू होत्या। मात्र आज त्याच्यावरती स्वल्पविराम मिळाला असं म्हणावं लागेल, कारण सध्या तरी या संदर्भामध्ये दोन्ही पक्ष एकत्रीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा नाहीये। त्यातच रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत त्याची देखील चर्चा राजधानी दिल्लीमध्ये आज सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज या सगळ्या संदर्भामध्ये स्वल्पविराम मिळताना पाहायला मिळतोय राज्यातील जनतेचं ज्या गोष्टीकडे दिल्लीकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता आणि आज नक्की दिल्लीमध्ये काय घडतंय याकडे लक्ष सुरू असताना जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही। सध्या तरी या गोष्टीला स्वल्पविराम देण्यात आलेला आहे, भविष्यात या संदर्भामध्ये चर्चा करू, मात्र सध्या या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही अशी माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे। राष्ट्रवादी अजित पवार यांचा जो पक्ष आहे तो आता पुढे जाताना मार्गक्रमण करताना नम्रता पाहायला मिळणार आहे। थोड्याच दिवसामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची अधिकृतरित्या राष्ट्रवादीची सूत्र जी आहेत ती दिली जाणार आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या घडामोडी आहेत त्या पक्षांतर्गतच होणार आहेत। शरद पवार यांच्या पक्षाचा या सगळ्या संदर्भामध्ये कुठलाही संदर्भ येणार नाही। राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवड केली जाणार आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या सगळ्या संदर्भामध्ये आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये एक स्वल्पविराम मिळताना पाहायला मिळतोय। ह्या ज्या घडामोडी आहेत या पक्षांतर्गत घडामोडी होताना पाहायला मिळतात। कुटुंब म्हणून तुम्ही एकत्र राहा त्याच्याबद्दल आमचा कुठलाही आक्षेप नाही असं अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांचं काहींचं म्हणणं आहे। मात्र पक्षाच्या विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये जर काही निर्णय घ्यायचा असेल तर आमच्याशी चर्चा करा असा स्पष्ट संदेश राज्यातील अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी जे आहे नेतृत्वाकडे निश्चितपणे अजित पवार असताना दिला होता, आताही देताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या तरी विलीनीकरणाला स्वल्पविराम मिळाला असं म्हणावं लागेल। त्यामुळे राज्याच्या राजकारणात सुद्धा अनेक समीकरणं बदलणार आहेत। शिवाजी, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल।